थांबू देत नाही. ते म्हणतात तुम्ही चला निवृत्त. पण ते घरी गेल्यानंतर ते निवृत्त राहत नाही. ते तिथून पुढे आणखी वेगळा काहीतरी उपक्रम सुरू करून आपल्या जीवनाला वेगळं वळण देतो. निवृत्त झालेल्या लोकांकरता सांगतं, हे बरं रागावू नका बरं का. महत्वाचा मुद्दा सांगतो. जर खरंच आपल्याला निवृत्त केलं असेल, प्रपंचानं केलं असेल. बऱ्याच वेळा प्रपंचातही असं होतं महाराज. हे बघा ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर आहे. प्रपंचात सुद्धा असं होतं की आपली मुलं करती धरती झाली असतात, सुनबाई घर प्रपंच चांगला पाहते, नातवंड मोठी झालेली असतात. आता आपलं काही काम राहिलेलं नसतं. ते त्यांच्या मनानं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे करतात. मग काय गरज आहे का आपण त्याच्यात डोकं घालायची. पण निवृत्त झालेले लोक सुद्धा त्यातलं आवर्जून डोकं घालतात. त्यांना त्रास ना आपल्याला त्रास. पण निवृत्त झाल्यानंतर एकच करावं, त्याच्यात अजिबात लक्ष देऊ नये. मग काय करावं, भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं म्हणून तो 4 आश्रम सांगितले ना, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम. त्याचे नियम सांगितले. ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षरे, आश्रमी विचार शरकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ म्हणजे काय, मुलाचं लग्न झाल्यानंतर त्यांनी पुढचं जे जीवन आहे ते वानप्रस्थाश्रमासारखं जीवन असतं. मग संयोगी वियोग, घरात राहावं, मुलाबाळांमध्ये पत्नीमध्ये सगळ्यांबरोबर त्यांनी चांगलं बोलून चालून राहावं. पण हे सगळं राहत असताना पाहुण्यासारखं राहावं. मग ते वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, हे तिथं जोडून घ्यायचं. आणि हे सोडून त्यांनी खऱ्या अर्थाने निवृत्त झालं पाहिजे आणि मन भगवंताच्या ठिकाणी लावलं पाहिजे. हे कालचा उपदेश आहे राजा परीक्षिताला केलेला. देहापत्य कलत्रा दिशु आत्मसन्यास स्वती. देह आपत्य कलत्र हे सगळ्याचे सगळे आहेत. यांच्याकडं पाहून नाही पाहिल्यासारखं परत जीवन जगलं पाहिजे, पाहण्यासारखं. हे निवृत्तीचं जीवन आहे. मग त्याला आनंद घेता येईल. प्रवृत्ती तटाकडून निवृत्ती तटाकडे जाण्याकरिता निघाले. पूर आलेला आहे आनंदाचा. त्याच्यात प्रवेश केला वसुदेवाचा. विश्वासानंच त्यांनी पुरात प्रवेश करता येतो. जर विश्वास कमी पडला तर माणूस डळमळतो, तो म्हणतो नको आपलं, हे आपल्याला जमणार नाही, परत. विश्वास आहे, त्या विश्वासानं प्रवेश केला आतमध्ये. आणि मग त्यांनी आपला बाळ त्यांनी घेऊन जायचा आहे, वाचला पाहिजे, कंसाच्या तावडीतून सुटला पाहिजे, असंच आहे ना. पूर वाढू लागला. यमुनेला त्यांनी राहावं असं झालं. उचंबळून वाहू लागली. आता वसुदेवाच्या घोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला, छातीचं गळ्याला लागू लागलं. नाका तोंडात पाणी जाणार आहे वसुदेवाच्या. भगवंतानं ओळखलं आणि ओळखून त्यांनी भगवंतानं पायाचा अंगुष्ठ त्यांनी यमुनेला स्पर्श केला. फार मोठा पूर चालला होता. त्याशी लावलेला अंगुष्ठ आणि अंगठा लावल्याबरोबर यमुना दुभंगली. तिनं रस्ता दिला महाराज. हे दुभंगना म्हणजे काय हो? यमुना दुभंगली म्हणजे रस्ता दिला. म्हणजे नेमकं काय केलं? यमुना महाराणी भगवंताची वाट पाहते. बरं देवानी पण पायाचा अंगठा लावला, कशाकरिता लावला असेल त्याच्या मागची कारण आहे. कारण एवढंच आहे, हातानं पण तिला सांगू शकतो ते बघ मी आलोय, आता तू शांत राहा, जास्त उचंबळून वाहू नकोस, मला जाऊ दे गोकुळात. पण पायाचा अंगठा लावला. देवाला माहित होतं हिला माझ्या हाताची आवश्यकता नाही, माझ्या चरणांचं चिंतन करते, हिला माझ्या पायांची गरज आहे. पण पाय दाखवलं डायरेक्ट, म्हणजे बघ हे चरण घेऊन आलो, थोड्या वेळाने येतोच तुझ्या वाळवंटात खेळायला, सांगून टाकलं माझं तिला. म्हणून ती शांत झाली. तिनं त्यांनी लगेच दुभंगून रस्ता दिला. दुभंगली म्हणजे तिनं स्वतःच हृदय प्रगट केलं आणि हृदय प्रगट करून भगवंताला सांगू लागली, बघ तुझ्या प्राप्तीकरिता केवढी कासावी झाली, बघ तुझी केवढी वाट पाहते बघ. तुम्ही ऐकतात ना मायबाप? महत्वाचा मुद्दा सांगतोय. फक्त यमुनेची कथा ऐकायची नाही, यमुनेसारखं कधीतरी करायचं. एकांतात बसून श्यामसुंदराचं स्मरण करायचं. सगळ्या जगाला विसरून कोणालाच दाखवायचं नाही. कारण जिथं दाखवणं येतं ना तिथं स्मरण होत नाही. ज्याला दाखवतो त्याचं स्मरण असतं. महत्वाचा विचार. म्हणून कोणाला दाखवायचं नाही, गुपचूप डोक्यावर पांघरून घेऊन त्यांनी झोपायचं. झोपल्यासारखं लोकांना वाटलं पाहिजे, पण भगवंताच्या विश्वात निघून जायचं आणि जाऊन भगवंताबरोबर बोलायला सुरुवात करायची. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना देवाबरोबर बोलण्याचा अधिकार आहे. कोणी स्वतःला कमी समजायचं नाही, अजिबात कमी समजू नका. तुम्ही सगळेजण देवाबरोबर बोलू शकता.
प्रत्येकाला भगवंताच्या विश्वात पदार्पण करून संवाद करता येतो. डळमळू नका, घाबरू नका. हो, आपले आईबाप काय दया करतील, काय प्रेम करतील, त्याच्यापेक्षा फार जास्त कृपाळू आहे. या जन्मातलेच अपराध काय, अरे जन्मोजन्मी सांभाळलेले, क्षमा करा, अन्याय. या जन्मात नाही, अरे हजारो जन्मांपासून सांभाळतोय, सगळे अपराध पोटात घालतोय. तो काय सामान्य थोडाच आहे, तो ऐकतोय महाराज आपलं सगळं. पण शांत चित्तानं त्यांनी महाराज त्याच्याशी बोलायला सुरुवात करायची. यमुनेनं जसं दुभंगून स्वतःचं हृदय दाखवलं, असं भगवंताच्या समोर स्वतःचं हृदय प्रगट करायचं आणि काहीच लपवायचं नाही, काहीच लपवायचं नाही. चांगलंही सांगायचं आणि वाईट पण सांगायचं. कारण आपण फक्त चांगलंच करतो असं नाही, आपल्या हाताने कुठेतरी वाईट पण घडतो. लोकांना फक्त चांगलं दिसतं, आपण वाईट झाकून ठेवतो. ते झाकलेलं वाईट भगवंताला सांगायचं एकांतात, देवा मी असा आहे, मी असा आहे. एका राजाची गोष्ट ऐकली तुम्ही. पण तो राजा रोज स्वतःला अर्धा तास कोंडून घेत होता, एका खोलीत कोंडूनच घ्यायचा. कोणाला माहितच नव्हतं हा काय करतो. अर्धा तास खोलीत जाऊन बसायचा. त्याची राणी, त्याचा प्रधान, सगळे लोक होते त्या खोलीला. त्यांनी फक्त दरवाजा होता, खिडकी वगैरे काहीच नव्हतं. काय करत असेल राजा आतमध्ये अर्धा तास बसून? सगळ्यांच्या मनात प्रश्नच होता. राणी साहेबांनी प्रधानाला आज्ञा दिली की राजेसाहेब नेमकं काय करतात, खोलीत जाऊन बघा. आता कसं पाहायचं, राजा एकटाच जातो आतमध्ये. या प्रधानानं त्या खोलीला एक छिद्र पाडलं, त्याच्यातून एक नळी घातली, वरतून पाहायचं असं ठरवलं. राजाने ठरल्या नियमाप्रमाणे आतमध्ये जाऊन ती खोली बंद करून घेतली. मग त्यानं आपल्या मस्तकावरचा मुकुट काढला, खाली ठेवला. राज अलंकार, राजवस्त्र सगळे काढून टाकले, सामान्य वस्त्र परिधान केले आणि एका आसनावर बसून हात उंच करून बोलायला लागला, हे भगवंता, हे जगन्नियंत्या, मी असा आहे, मी असा आहे. सगळ्या लोकांच्या समोर गेलो की मला राजा होऊन राहावं लागतं, मला राजा होऊन सगळे व्यवहार करावे लागतात. सगळं त्यांनी जीवन माझं लोकांच्या दृष्टीने मी जगतोय. पण ही लोकांची दृष्टी सोडून एकांतात आलोय, फक्त तू आणि मीच असावा याच्याकरिता. आणि मग मी तुझ्या समोर तुला सांगतोय मी असा आहे. हा राजा वगैरे कोणी नाही, मी सगळं काढून ठेवलं बाकीच. मी असा आहे, माझा स्वीकार कर, मी असा आहे. दृष्टांत संपला. उदाहरण हेच मला सांगायचंय. तुम्ही काय असाल तुमच्या विश्वामध्ये मला माहित नाही. तुम्ही कोण्या हुद्द्यावर, कोण्या पदावर, कोण्या स्थितीत असाल हे मला माहित नाही. पण तुम्ही आहात ना. पद आणि हुद्दा तर आता आलेला आहे, हे बाकीचं सगळं आता आलेलं आहे. पण तुम्हीच आहात. पहिले तुम्ही ते नव्हते, आज ते झालेले आहे. तुम्ही तर कालही होते, तुम्ही आज आहात आणि तुम्ही उद्या पण राहणार आहात. मग जे तुम्ही आहात त्याचं प्रत्यक्ष दर्शन देवाला झालं पाहिजे. देवाला सगळं दिसतच, मग त्याला कशाला दाखवायचं? याला कबुली म्हणायचं. हे काय आहे? कबुली, वस्तुस्थितीची कबुली. देवा मी असा आहे, माझा स्वीकार कर. हे जीवन आहे, हे यमुनेच्या दुभंगण्यातून शिकायचं आहे. का दुभंगली यमुना? त्याचं हे कारण आहे, हे शिकण्याकरताच आहे भागवतामध्ये. म्हणून माझं म्हणणं ऐकाल तुम्ही आता, मला शाश्वती आहे. फार अगदी शांत चित्तानं तुम्ही माझ्याकडे पाहून ऐकता, मला याची जाणीव आहे. पण जेव्हा कधी तुम्हाला एकांत सापडेल, त्या एकांताला सोडू नका. त्या एकांतात तुम्ही भगवंताशी संपर्क करा. आणि डायरेक्ट कोण बटन दाबावं लागत नाही, मोबाईलचे तरी दाबावे लागतात. त्याच्याशी संपर्क करायला काही करावं लागत नाही, डायरेक्ट त्याच्याशी बोलता येतो. तो ऐकतो, सगळ्यांचं ऐकतो आणि सगळ्यांची सगळं सांगून टाका. काय तुम्हाला काहीच ठेवू नका मनात, सगळं सांगा. आणि जेव्हा शुद्ध भावनेनं काहीच न लपवता सगळं त्याला सांगाल, तेव्हा ती कृपाळू असणारी माऊली तुमचा स्वीकार करेल, तुम्हाला सांभाळेल, तुमच्या मस्तकावरून हात फिरवण्याकरिता तयार होईल. आणि मग चिंता करू नका, त्याने एकदा स्वीकारलं की मग कुणीच अधोगतीला जात नाही, मग कोणीच अधःपतनाला जाऊ शकत नाही, कारण तो सांभाळतो. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी हे धारिष्ट पाहिजे. सगळे माणसं सांगू शकत नाहीत महाराजाचं देवा मी असा आहे, नाही सांगू शकत. पण जो हे ऐकेल आणि श्रद्धेनं खरोखर भगवंताबरोबर बोलून हे सांगेल, त्याचं काम होईल. काय काम होईल? यमुनेनं असं हृदय प्रगट करून दाखवलं, नंतर गेला तिच्या वाळवंटात खेळायला. घडी घडी काय झालं की कुठे शोधायचं म्हणे, वाळवंटात गेला. असंच आहे ना महाराज. मग तुमचं जीवन एकदा त्याला कळालं की तो आपापच तुमच्या समोर खेळण्याकरिता येईल. दुभंगली यमुना पलीकडच्या काठाला भगवान गेले. सगळे लोक वाटच पाहत होते. काल आपण ऐकलं, बलभद्राचं प्राकट्य झालं, त्याला डोळे उघडले नाहीत. मग ज्योतिषांना बोलावलं
आणि त्याने सांगितलं की म्हणजे अरे हे लेकरू सामान्य नाही, हा तर शेषनारायणाचा अवतार आहे. शेषनारायण म्हणजे भगवंताचं आसन आहे. ज्यावरती आसन इथे आलेलं आहे त्यावरती आसनावर बसणारा पण इथेच येणार आहे. मग त्याच सज्जनाने विचारलं म्हणे का काय केलं पाहिजे? देव इथे येण्याकरिता कुठे येईल देव? त्याने विचारलं कुठे आला पाहिजे? म्हणे आमचा राजा नंद राजा, त्याची पत्नी यशोदा, त्यांना बऱ्याच काळापासून संतती नाही. असं वाटतं आमच्या राजाला मुलगा व्हावा आणि देवानं त्याच्याच वेळी प्रगट व्हावा. काय उपाय केला पाहिजे? म्हणे काय नाही, सगळ्या गोकुळवासी लोकांनी आबाल वृद्धांनी निर्जला एकादशीचं व्रत करा. लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्या लोकांनी निर्जला एकादशीचं व्रत केलं. चमत्कार झाला, यशोधराणी गर्भवती झाली. सर्वांना आनंद झाला. नंदराजाला आता संतती प्राप्त होणार वाटच पाहत होते. नंदराजाचं वय वाढलेलं होतं, यशोदेचं म्हणजे म्हातारपणालाच मुलगा झाला म्हणा. मग तिची सेवा करण्याकरिता नंदराजाची बहीण, नंदाला 2 बहिणी आहेत, नंदा आणि सुनंदा. त्याच्यात ती सुनंदा नावाची जी बहीण आहे ती यशोदेची सेवा करण्याकरिता आली. ती सुनंदा इकडे त्याने सर्वजण वाट पाहतायत, पण तिथं नेमकी यशोदा राणीच्या समोर माया प्रगट. कारण या देवाने येताना आधी मिटिंग घेतली होती. असं उगीच कसं काय जायचं? मिटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलं होतं जायचं आपल्याला. शेषनारायणाला सांगितलं तुम्ही जा, ते म्हणजे मी येत नाही. म्हणे का बरं? राम अवतारात आलो होतो म्हणे तुमच्या बरोबर, लक्ष्मण. पण तेव्हा वनवास झाला 14 वर्षाचा तुम्हाला, आणि विनाकारण मला तुमच्या मागे फिरावं लागलं, उभंच राहावं लागलं, जागच राहावं लागलं. अशी त्यांनी माझी अवस्था झाली, आता मी येणार नाही. भगवान म्हणले अहो त्यावेळेला तुम्ही धाकटे भाऊ झाले होते. नियम असा आहे की धाकट्या भावानं थोरल्या भावाची सेवा करावी लागते. मग आता जर तुम्हाला फारच कष्ट वाटले असतील तर असं करा, आता तू वडील होई बा समर्था, आता तू थोरला भाऊ होऊन ये. म्हणून तो आधी आला होता बलरामाच्या रूपाने. योगमायाला बोलवलं म्हणून तू माझी बहीण होऊन ये. मग ती माया प्रगट झाली होती यशोधराणीच्या समोर. आता माया प्रगट झाल्यानंतर तिचा स्वभावच असतो महाराज, सगळ्यांना झोपी लावणं, त्याचं नाव आहे माया. तिचा आहे अविद्या. तैसा अविद्येची निदान विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. अनादिकालापासून त्यांनी हे विश्वरूपी स्वप्न पडलंय आणि या स्वप्नात आपण सुख दुःखाची हलकावे खातो. कशातलं स्वप्न आहे? ही अविद्यारूपी निद्रा आहे आणि अविद्येच्या निद्रेत त्यांनी जगतरूपी स्वप्न पडलंय आणि या स्वप्नात आपण स्वतःला राजा प्रधान समजतो आहोत. तुम्हाला कळतं ना मी काय सांगतो? महत्वाचा विचार आहे. खरं तर आपण अविद्येच्या झोपेत आहोत, आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही. तैसा अविद्येची नीद आहे, झोप आहे. कशाची? अविद्येची. आणि त्याच्यात विश्वरूपी स्वप्न पडलेलं आहे. त्याच्यात मी बुवा झालो तुम्ही ऐकणारे आहात. हे स्वप्नच आहे आणि मी तुमच्या समोर सांगतोय. स्वप्नही स्वप्न रूपाने कळायला पाहिजे. पण ते जागा झाल्यावर कळतं नाही. जर जागा नाही झालं तर कसं कळेल? जागा होण्याकरिता काय केलं पाहिजे? तो झोपलेला आहे तो जागा होतो गुरुकृपेनं. तो महावाक्याचे नावे गुरुकृपेची निथावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जायस. पावली म्हणतात थापटवून जागा केला जातो महावाक्यानं. तत्त्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, त्याला सांगितलं जातं. मग त्याला कळतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. आणि मग तो जागा होतो. मग सगळं झोप निघून गेली की स्वप्न सुद्धा आपोआपच जातं. आपण या संपूर्ण जगताला, याच्यातल्या सुखदुःखांना, मान अपमानांना, लहान मोठेपणाला, सजीव निर्जीवाला, पाप पुण्याला, या सगळ्या गोष्टींनी एवढं महत्व का देतो? कारण आपण त्याला अस्तित्व देतो म्हणून. स्वप्नाला कुठे अस्तित्व आहे का? ते दिसतं तेवढाच वेळ खरं वाटतं, नाहीतर ते नसतंच. महत्वाचा विचार. तसं जगत नावाची वस्तू झालीच नाही. न झाला प्रपंच, आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म कळले. प्रपंच एक झाला होता हे तो समळ मिथ्या वार्ता. न होईल मागता कदा कल्पांती घडेना. पण ती दृष्टी आहे, नजर आहे, तिथे गेल्यावर कळतं. मग सगळं गाव झोपी गेलं होतं, गोकुळ गाव. कारण तिथे माया प्रगट झाली होती. तिच्या प्रभावाने सर्व झोपले होते. पण वसुदेवजी गेले आणि यशोदा राणीच्या समोर त्यांनी प्रगट झालेली ती कन्या माया, तिला पाहिलं. आपला मुलगा तिथे ठेवला, तिला आपल्या बरोबर घेतलं. तिला डोक्यावर घेऊन त्यांनी जाण्याकरिता निघाले. पुन्हा यमुना आडवी आली. यमुने आता सहज रस्ता दिला, कारण माया होती ना. माया किमकिम न करवती. अघटित घटना पटयसी माया, ती काय करू शकत नाही.
तिच्या प्रभावानं काय होईल, एक दिवशी चंद्र पृथ्वीवर मुक्कामाला येईल. रात्रभर मुक्काम करून चहा पाणी नाश्ता करून सकाळी परत त्याच्या ठिकाणावर निघून जाईल. माया काय करेल सांगता येत नाही. ती होत्याचं नव्हतं करते, नव्हत्याचं होतं करते, तिलाच माया म्हणते. तिच्या नावातच ते दडलेलं आहे, माया. या म्हणजे जी आहे, मा म्हणजे नाही. जी नाहीच गुरुजी म्हणायची. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे जी नाहीच तिला म्हणतात माया. मग ती त्याने बाकीचं सगळं दाखवते, हे महत्वाचं आहे ना. पण अशा मायेनं सर्वांना झोपी लावलं तर तिनंच यमुनेच्या समोर जाऊन उभं राहिल्याबरोबर रस्ता मागितली, दिला लगेच रस्ता. माया किमकिम न करत. मग ती कारागृहात जाऊन पोहोचली. तिने आकांत केला. कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. हातातून निसटली, आकाश मार्गात जाऊन उभी राहिली. अष्टभुजा नारायणी, महिषासुरमर्दिनी. तुम्ही तिला मुक्ताई म्हणताय. आम्हाला मुक्ताई सारखं असं ज्ञानोबरायांची धाकटी बहीण अशी उभी असेल, पण तो महिषासुरमर्दिनी आहे, तुम्ही मुक्ताई म्हणतात, असं तिला काही म्हणा. ती जगज्जननी आहे. ती प्रत्यक्ष प्रगट होते आणि तिचं सगळं सामर्थ्य आहे महाराज. काय करू शकत नाही. ती अष्टभुजा नारायणी प्रत्यक्ष प्रगट झाली. अयि गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनी गिरिवरविंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते. प्रगट झाली. योग माया आहे. योग माया म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? योगाय या माया, असा योग माया जी जोडणारी आहे. योग शब्दाचा अर्थ तो जोडणे, जोडणारी माया. काय जोडते? जीवाचं आणि देवाचं नातं जोडते, तिचं नाव योग माया. ती प्रत्यक्ष प्रगट झाली. तिने सांगितलं किम माया हातो मंदहा, भागवतातले शब्द. मंद म्हणजे मूर्खा, मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंसाला बातमी कळाली. कंस तिच्या शब्दानेच घाबरला, शब्द ऐकूनच घाबरला. ते म्हणले बघ तुला मारणं फार कठीण नाही, तुझ्यासाठी फार वाटेल होतं. खोटं वाटत असलं तर सप्तशतीचं पारायण करू, मग तुला कळेल शुंभ निशुंभ चंड मुंड कशी मारून टाकली महिषासूर, रक्तबीजाची कशी हाल केली, तुला सगळं कळेल. तुला मारणं फार कठीण नाही, पण माझ्या हाताने तुझा मृत्यू नाही. मग तुला मारणार कोणी वेगळा आहे, तो माझ्या आधी प्रगट झाला. आणि मग त्यांनी त्याला कळालं इकडे परमात्मा प्रगट झाला, सगळे झोपेत आहे, पहाटची वेळ आहे. आता माया प्रगट झाल्यावर झोपले हे कळालं, पण देव गेल्यावर जागे व्हावेत ना. परमात्म्याचं प्राकट्य झालं की सर्वांना जागा आली. सगळ्यात आधी जागी झाली सुनंदा. ती पाहण्याकरता निघाली. म्हणे वहिनी बाळांत होण्याची वेळ जवळ आलेली आहे, देवाना बाळांत झाल्या असतील, जाऊन पाहावं म्हणून खिडकीतून डोकावून पाहू लागली. पाहते तर काय नीलमण्यासारखा चमकणारा माझा कन्हैया तिला दिसू लागला. फार आनंद झाला. सुनंदा आनंद विभोर झाली, धावतच गेली यशोधराणीच्या समोर. वहिनी वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला मुलगा झाला. झोपेत सुद्धा बाळांपण होत असतं का? बाळांपण म्हणजे फार कठीण प्रक्रिया आहे. मग बाळांपण मध्ये दुसरा जन्म असतो. हे आपल्याला काय म्हणतात? इकडे मातृशक्ती आहे, त्यांना विचार
2 जन्म होतात, बाळाचा पण आईचा पण नवीन जन्म होतो, एवढ्या वेदना असतात. झोपेत कसं काय झालं, तिथं माया प्रगट झाली असं. म्हणून सुनंदा धावत गेली, यशोदा राणीने कन्हैयाला पाहिलं की हृदयाला लावलं, फार समाधान वाटलं, दुग्धपान करू लागली. सुनंदा मात्र थांबली, धावतच नाही. नंदराजाला सांगण्यात, नंदराजा भल्या पहाटे आणि गोमातेची सेवा करत होते. तुम्ही ऐकतात ना सर्व, नंदराज गोमातेची सेवा करत आहेत. भगवान त्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. तो का प्रगट झाला त्याचं हे एक कारण, गोमातेची सेवा. गोमाता फार महत्वाची आहे. पण कथा कीर्तनांमधून सगळ्या कथाकारांनी कीर्तनकारांनी हे नक्की सांगितलं, गोमातेचं महात्म्य सांगितलं. ती सामान्य नाही, ती गायत्री आहे, जगत जननी आहे, ती विश्वाची आई आहे. अशी असणारी गोमाता, तिची सेवा केली आणि म्हणून जगाचा मालक प्रसन्न झाला, नंदराजावर कृपा करण्याकरिता आला. नंदराज त्यांनी गोमातेची सेवा करतायत. सुनंदा आरडाओरडा करत गेली, भैया भैया भैया. त्याने पाहिलं कोण हाक मारतो, पाहिलं सुनंदा. काय गे सुनंदे, का आरडाओरडा करतेस? भैया मोठी आनंदाची गोष्ट आहे, बहिणी बाळांचं झाल्या, तुम्हाला मुलगा झाला, लाला भयो आहे, लाला भयो आहे. नंदराजाला फार आनंद झाला. महाराज नवरत्नांची माळ गळ्यातून काढून सुनंदीला देऊन टाकली. नवरत्नांची माळ म्हणजे नवविधा भक्ती नंदानं दिली. नंद शब्दाचा अर्थ आपण त्याने भाव असा जरी केलेला असला तरी नंद शब्दाचा अजून एक अर्थ आहे, आनंदम ददाती किती नंद. हा जगाला आनंद देणारा जो आहे त्याचं नाव आहे नंद. जो जगाला आनंद देण्याकरिता रात्रंदिवस प्रयत्न करतो त्याच्याच घरी परमात्मा येऊ शकतो, दुसऱ्याच्या नाही. हे फक्त लक्षात ठेवलं. ज्याचं जीवन दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आहे त्याच्या घरी परमात्मा स्वतःहून येतो. नंदाच्या घराला माझं मी गोकुळात. आपल्या जीवनात जर त्याने दुसऱ्याला दुःख देण्याची स्थिती असते तर देव आपल्या घरी येईल कसा? म्हणून आपलं जीवन आपण असं तयार करावं की जेणेकरून आपल्याकडून फक्त लोकांना आनंदच प्राप्त व्हावा, कोणीच दुखावला जावं, कोणालाच दुःख होऊ नये असं. 2 दिवसापूर्वी नारायणगाव मधून एक फोन आला मला. आमचं मौन नाही, बोलायचं नाही. आणि ते ग्रस्त माझ्याशी, माझा त्यांचा परिचय नाही, ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मग आता मी त्यांना SMS करून पाठवलं व्हॉट्सअपवर की मला या नंबरवरून फोन येतो, तुम्ही फोन करा. पण ते का फोन करत होते याचा उलगडा होईपर्यंत मला जरा वाईट वाटत होतं. का तर बऱ्याच वेळेला या कथेमधून बोलत असताना फार कठोर शब्दांमध्ये सुद्धा बोललं जातं. लोकांना शाहजूक म्हणलं जातं, फुगीर म्हणलं जातं, काही पण म्हणलं जातं. का तर ते त्या वेळेला म्हणणं गरजेचं वाटतं की ते बरोबर त्या मुद्द्यावर जाऊन लागलं की मनुष्य जागा होतो, सावध होतो, मुद्द्यावर येतो, भगवंताच्या प्रेमात भक्तीत पदार्पण करतो. म्हणून ते शब्द गरजेचे आहेत. जोपर्यंत त्याचा उलगडा होत नव्हता की ते का फोन करतायत तोपर्यंत मला वाईट वाटत होतं. मला का वाईट वाटत होतं त्याचं कारण सांगतो. मला असं वाटत होतं की माझ्या शब्दांनी कदाचित ते दुखावले असतील तर. मला वाटतं माझ्या शब्दांनी कुणी दुखावू नये, माझ्या या कठोर शब्दांनी सुद्धा त्यांनी भगवंताच्या जवळ जावं हीच त्यातली भावना आहे. मग नंतर कळालं, त्यांचं फोनवर बोलणं झालं. मग त्यांनी सांगितलं की मी कथा श्रवण करण्याकरिता येतोय. महाराज कथा सांगतायत, त्यांनी कथेतून त्यांनी असं सांगावं की तरुणांनी कथा श्रवण करण्याकरिता यावं. नारायणगाव मधल्या लोकांना सांगा की आपल्या घरी असणारे जे तरुण आहेत त्या तरुणांना कथेकरता बोलवा. त्या तरुणांना बसण्याकरिता स्वतंत्र एक कक्ष तयार करा की तुम्ही त्यांनी जी कथा सांगतात ती कथा आजच्या तरुणांकरता जास्त गरजेची आहे हे त्यांना सांगायचं होतं. मग जरा बरं वाटलं, थोडंसं समाधान वाटलं. म्हणून आपल्याकडून कोणीच दुखावला जाऊ नये, कशाच पद्धतीने दुखावला जाऊ नये. हा धर्म आहे, खरा धर्म हाच आहे. मग आनंदम दधाती ती नंद. हा जो जगाला आनंद देतो तो नंद आहे. मग कोणत्या माध्यमातून देईल? मग नवरत्नांची माळ काढून दिली ही नवविधा भक्ती. मग नवविधा भक्तींच्या माध्यमातून आनंद वाटायला सुरुवात झाली. आणि मग त्यांनी सुनंदा गवळण्याचा थांबत नाही, ती त्यांनी सगळ्या गावात सांगण्याकरिता निघाले. काय सांगते? गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदा.
पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात बातमी पसरली. सगळ्या गवळणी भगवंताला पाहण्याकरिता निघाल्या. गोपाळ आणि गोपिका देवाला पाहण्याकरिता निघाल्या. तुम्ही ऐकतात ना सर्व. तुम्हाला मथुरा ऐकायला मिळाली, गोकुळ तुम्हाला कळालं. आता गोपी पण कळायला पाहिजे, पण गोपाळ पण कळायला पाहिजे, तरच त्या कथेतला भाव. गोपी म्हणजे काय हो? गोपी शब्दाचा अर्थ होतो गोपायते हृदय कृष्ण यासहा गोपी. परत सांगू, गोपायते हृदय कृष्ण यासहा गोपी. आपल्या हृदयामध्ये कृष्ण परमात्म्याचं प्रेम जिनं गोपनीय रूपानं साठवून ठेवलेलं आहे त्याला म्हणायचं गोपी. हे काय जगाच्या समोर सांगायचं नाही, ते गोपनीयच असलं पाहिजे. आमचं कसं आहे, उथळ पाण्याला खळखळाटता आम्ही बरोबर बरोबर सांगायला सुरुवात करतो. काही नसतं प्रेम वगैरे, पण आता सांगायला बसवलं मग सांगायला नको का? ज्यांच्या पोटात गच्च भरलेलं आहे ते झाकूनच ठेवतात ना. महत्वाचा विचार. अजून सांगू गोपी शब्दाचा अर्थ. गोभी भक्तिरसम पिबंती यासहा गोपी. गोभी भक्तिरसम पिबंती यासहा गोपी. गुणाम इंद्रिय, आणि इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करणारी जी वृत्ती तिला म्हणायची गोपी. ही खरी गोपी. पण डोळ्यांच्या माध्यमातून देवाला पाहण्याची आस आहे गोपी. कानाने देवाचा शब्द ऐकायची इच्छा आहे गोपी. मन सारखं देवाजवळच लागलेलं आहे. सगळ्या इंद्रियांना उपदेश चालू आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घे राय विठोबाच्या पायी. हे सगळ्या इंद्रियांना सांगितले ती खरी गोपी. आणि नाहीच कळाले या व्याख्या तर सोपी आहे का? भगवंताच्या दर्शनाची उत्कट असणारी अंतकरणातली इच्छा, तिचं नाव आहे गोपी. हीच खरी गोपी. उत्कट इच्छा, भेटीची, भगवंताच्या दर्शनाची इच्छा, ही गोपी आहे. आणि गोपाळ म्हणजे काय? सगळ्या गोपिकांना आनंद झाला, गोपाळांना आनंद झाला. हे गोपाळ म्हणजे काय? गुणाम इंद्रिय, परत इंद्रियच घ्यायचे. आणि गोपाल म्हणजे इंद्रियांना ज्यांनी आकळलेलं आहे, ज्यांनी इंद्रिय आपल्या ताब्यात घेतलेली आहेत, इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहेत ते गोपाळ. नाही तर दोन प्रमाण आहेत तुकोबरायांचे. ते म्हणतात इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायण, एक प्रमाण आहे. आणि दुसरं प्रमाण आहे इंद्रियांची धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियांची दिने आणि इंद्रियांची धनी दोन लोक आहेत समाजात. एक इंद्रियांच्या ताब्यात आहेत, इंद्रिय म्हणतील तसेच वाटतात, त्यांचं इंद्रियांच्या समोर काहीच चालत नाही, ते दीन आहेत. आणि काही धनी आहेत की ज्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहेत, जितेंद्रिय अवस्था प्राप्त झालेली आहे. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाहीवरी नये मन, ही जी स्थिती आहे त्या स्थितीचं नाव आहे गोपाल. सगळी इंद्रिय त्यांनी आवरलेली आहेत, ताब्यात आहेत, अशी जी स्थिती आहे ती खरे गोपाळ आहेत. आणि असे गोप आणि गोपी यांना त्यांनी परमात्म्याच्या प्राकट्याचा झाला आनंद. कारण तो सगुण रूपाने आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, सोपा झाला. आणि भक्तांना पाहण्यास योग्य झाला, जो पाहताच येत नव्हता तो पाहण्यास योग्य झाला. आणि म्हणून त्याला पाहण्याकरिता निघाले. कसे जाऊ लागले? नटून थटून शृंगार करून जाऊ लागले महाराज. 5 रंगाचा शृंगार करून आल्या 5 जणी. अशा गवळणी त्यांनी शृंगार करून भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. देवाला पाण्यात घातलेला आहे. 4 दरवाजे नंद भवनाला, चतुष्शाल असणारे घर. 4ही दरवाजांमधून दाटी झाली. नंदा घरी झाली, दाटी झाली. सगळेजण त्यांनी मोकळ्या हाताने जायचं नसतंय. मग खेळणा, पाळणा, सुंठवडा, वस्त्र, आभूषण हे सगळे घेऊन जाऊ लागले. डोक्यावर घागरी घेऊन जाऊ लागल्या गोपिका हेल घालण्याकरिता. प्रमाण आहे माझ्याकडे 10 जणी हेल घाली. हेल घालणं म्हणजे हेल म्हणजे ते बैलगाडीत पेंढ्यार असतात आणि ते घरी आणतात, त्याला हेल म्हणू नका, तो नाही. हे बाळ जन्माला आल्यानंतर आनंदाचा उत्सव असतो, त्याच्यात सहभागी होण्याकरिता घागर डोक्यावर घेऊन जातात पाण्याची, त्यांच्या दारातून पाणी ओततात, त्याला हेल घालणं. अशा गोपिका हेल घालण्याकरिता येऊ लागल्या. 4 दरवाजांनी दाटी झाली आतमध्ये. सगळेजण देवाला पाहू लागले आनंदाने. विभोर पाण्यात आहे का नाही? बधाई हो, बधाई हो, बधाई हो. यशोदा राणीला सर्वजण भेटत होते. यशोदा तुला मुलगा झाला, काय भाग्यवान आहेस, तुला मुलगा झाला. काय म्हणावं माहिती होती ना? तिने म्हणावं, जी गोपी म्हणायला जाईल ना, जर वयोवृद्ध असले, एक वयोवृद्ध गोपी गेली, यशोदे काय भाग्यवान आहेस ना, तुला मुलगा झाला. यशोदा म्हणजे मी कशाची भाग्यवान काकी, तुमच्याच आशीर्वादाने मला मुलगा झाला. बघा मुलगा गेला झाला.
आणि कौतुक तिचं करते. तुमच्या आशीर्वादाने झाला, तुमच्या कृपेने झाला, तुमच्या तपश्चर्येने झाला. म्हणजे मुलगा हिला झालेला आहे आणि यश तिला देते. यशम दधाती इति यशोदा. यशोदा म्हणजे काय? यशम दधाती, जी दुसऱ्याला यश देण्याची वृत्ती आहे त्याला म्हणायची यशोदा. तेव्हा फार मोठं काम आपल्या हाताने व्हावं, रात्रंदिवस झटून आपण ते काम करावं, सगळं श्रेय आपलं एकट्याच असावं आणि काम पूर्ण झाल्यानंतर हातात माईक घेऊन आपण बोलावं आणि बोलता बोलता सहज म्हणा, मला कुठे करता येत असतं का? हे सगळं तुमच्यामुळेच झालं, तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणूनच झालं. हे म्हणणं ही जी वृत्ती आहे तिचं नाव आहे यशोदा. माणसाच्या पोटात आज ही वृत्ती नाही, मग काय वृत्ती आहे? काहीच करायचं नाही, फक्त काडीनं औषध लावायचं, फक्त काडीनं औषध लावायचं, दूरच राहायचं, चटई उचलायची नाही, झाडून घ्यायचं नाही, कोणाला पाणी विचारायचं नाही, काही काम करायचं नाही, फक्त मुद्द्यावर यायचं आणि आल्यानंतर पुन्हा म्हणायचं आम्हीच केलं. ही वृत्ती यशोदा वृत्ती नाही. तुम्हाला कळतं ना मी काय म्हणते? मला जरा खरं बोलायची सवय आहे आणि महत्वाचं आहे मला. पण यशोदा आपल्या पोटात उतरावी म्हणून सांग. आपण फार करावं, फार लोकांकरता झिजावं आणि झिजून पुन्हा म्हणावं मला काय करता येतं. हे सगळं असं आहे. असं ज्याला म्हणता येतं ती यशोदा वृत्ती आहे. मग यशम दधाती ती यशोदा, जी दुसऱ्याला यश देते तिचं नाव आहे यशोदा. म्हणून की तुमच्याच कृपेने मला मुलगा झाला, तुमच्या आशीर्वादाने झाला, तुम्हीच तपश्चर्या केली म्हणून मला मुलगा झाला, तिचं नाव यशोदा. आणि बधाई हो नंद घर आनंद भयो. काल आपण त्याच्या सहभागी झालो. जय कन्हैया लाल की सगळं गाव आनंद विभोर झाला. देवाला पाळण्यात घातलं होतं, सगळे जोडे जोडीने देवाला पाहायला येत होते, पाहून त्यांनी फार आनंदी होत होते. हा कन्हैया सुद्धा एक दिवसाचा आहे असा पाळण्यात त्यांनी झोपवलेला आहे आणि तो पाहतोय. महाराज महत्वाचा मुद्दा सांगतो बरं. जेवढे लोक त्याला पाहायला येत होते ना, त्या सगळ्या लोकांकडे या कन्हैयानं तिरक्या नजरेनं पाहावं आणि पाहून यानं स्मित हास्य करावं. तुम्हाला आश्चर्य वाटते की नाही मी बोलतोय त्याचं? एक दिवसाचं लेकरू कोणाकडे पाहत नाही, आपण काल ऐकलं होतं. आणि ते हसणं तर लांबची गोष्ट आहे, पण हे एक दिवसाचं बाळ पाहतं पण आहे आणि हसतं पण आहे. काय कारण असेल? आपण रोज प्रमाणे म्हणतो काल्याचे कीर्तन आहे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. का बरं नरनारींना आनंद झाला असेल? का बरं एवढे आनंद विभोर सर्वजण झाले असतील? त्याचं कारण हे आहे, हा कन्हैया त्यांच्याकडे पाहून हसतोय. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. हा वेधून घेतोय, हसतोय त्यांच्याकडे पाहून. का हसतो त्याचं कारण आता आहे. या गोपिकांकडे पाहून, या गोपाळांकडे पाहून कन्हैया का हसतोय? त्याचं कारण आहे, या सगळ्या लोकांना जरी तो कन्हैया वाटत असला तरी सुद्धा तो कन्हैया मात्र त्यांनी या सगळ्या लोकांना आधीच ओळखतो. हे कोण आहे? हे इथे का आले? या मंडपात हे लोक येऊन का बसले? हे कन्हैयाला माहिती आहे. महत्वाचा विचार, इथे का आले? माझ्या समोर त्यांनी आलेले आहेत. या गोकुळातच ही का आले? माझ्या दर्शनाकरिता का आले? त्यांना पाहून कन्हैयाला कळत आहे. त्यांचा आणि कन्हैयाचा जुना परिचय आहे. हे सामान्य होतेच मिळत. तिथे असणारे गोपाळ, तिथे असणारे गोपिका, तिथे असणारे वृक्ष, तिथे असणारं पाणी, तिथे असणारे दगड, तिथे असणारा डोंगर, तिथे असणारी वानर, तिथे असणाऱ्या गोमाता, हे कोणीच सामान्य नाही. हे सगळे अवतारी आहेत. तिथलं वाहणारं पाणी म्हणजे यमुना, ती अवतारी आहे. विरजा तीच त्यांनी कालिंदी आहे, अवतारी आहे पाणी सुद्धा. तिथं असणारा डोंगर ज्याला आपण गोवर्धन म्हणतो तो सामान्य नाही, तो पण वाट पाहतोय देवाची. डोंगर आहे. हा त्रेतायुगामध्ये त्यांनी हनुमंतरायांनी उचलला होता आणि रामाच्या सेतू करता चालवला होता. तो नेत असताना त्यांनी कोणी दुसरा वानर आला, तो म्हणला हो झाला आता सेतू पूर्ण, कशाला डोंगर नेता राहू दे. तो खाली टेकवला, त्यालाच वाचा फुटली. तो म्हणला हनुमंता फार समाधान वाटलं होतं, रामाच्या कार्याकरिता चाललो पण मध्येच ठेवून दिलं मला. हनुमंतच कळवळे म्हणले अरे मलाही वाईट वाटते तुला इथे ठेवावं लागलं, पण मी तुला वचन देतो काय, या त्रेतायुगामध्ये जसं मी तुला उचललं ना तसं द्वापार युगामध्ये माझा मालक येईल आणि तो सुद्धा जसं मी तुला उचललं असं उचलून जाईल. असं वरदानच त्याला दिलं माझं. तोच आहे गोवर्धन, तोच आहे गोवर्धन. भगवंतानं उचलला ना मला. साधूच्या शब्दाकरता देवाला काही करावं लागतं, डोंगर उचलतो. वाट पाहत होता येण्याची, महत्वाचा विचार आहे.
त्या गोमाता सामान्य नाहीत, कल्पची कल्प तपश्चर्या केलेले ऋषीमुनी आहेत जे गोमातेच्या रूपाने प्रगट आहेत. कल्पची कल्प तपश्चर्या केलेले ऋषीमुनी जे गोपिकांच्या रूपाने आलेले आहेत. त्या गोपी सामान्य नाहीत, वेद गर्भातले श्रुती आहेत. स्वर्गातले देव गोपाळांच्या रूपाने प्रगट झालेले आहेत. सगळे तपस्वी आहेत. तिथले वानर तपस्वी आहेत, हरण तपस्वी आहेत, भिल्लिनी तपस्वी आहेत. तिथं उमलणारी फुलं सुद्धा तपस्वी आहेत. तिथं त्यांनी वनात राहणाऱ्या वेली सुद्धा तपस्वी आहेत. उद्धवजी महाराज म्हणतात, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाकी बिहारी, उन्हीं के चरण चित लगाया करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. अरे उद्धवासारखे त्यांनी महाराज या व्रजभूमीमध्ये वेली होऊन राहण्याचा विचार करतायत. एवढं श्रेष्ठत्व आहे. म्हणून तिथली वेली सुद्धा सामान्य नाही, अवतारी आहे. मग सगळेच जर अवतारी आहेत आणि देवाची वाट पाहतात, सगळ्यांनी तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाला. काय पाहिजे? देवा तुझा अंग संग व्हावा, तुझ्याबरोबर खेळायला मिळावं, जेवायला मिळावं, बोलायला मिळावं, तुझी संगती प्राप्त व्हावी. मग या तुम्ही द्वापारयुगात गोकुळामध्ये. सगळ्यांना सांगितलं होतं, अपॉइंटमेंट घेऊन आले होते सगळे, वेळ देऊन आले होते की या मी येणार आहे द्वापारयुगाच्या शेवटी. म्हणून ते सगळेच हजर होते आणि ते सगळे देवाच्या परिचयाचे होते. म्हणून एक दिवसाचा कन्हैया पाळण्यात घातलेला आहे आणि तो तिरक्या नजरेने पाहून त्यांना ओळखतोय आणि ओळख देऊन त्यांच्याशी हसतोय. तुम्ही सगळे त्यांनी समोर बसले आहात की नाही, याच्यातले बरेचसे माणसं आमच्या परिचयाचे. काही आता मान्यवर नंतर आले, ते माझ्या परिचयाचे, माझ्याकडे पाहून हसले, मी पण त्यांच्याकडे पाहून हसलो. का तर माझा त्यांचा जुना परिचय आहे म्हणून. मग त्याचा विचार सांगताय, परिचय असला की मनुष्य सहजच हसतो. कन्हैया सुद्धा पाळण्यात घातलेला आहे आणि तो तिरक्या नजरेने पाहून हसतोय. का? परिचय आहे, जुना परिचय. त्याला माहिती आहे किती तपश्चर्या यांनी केलेली आहे, किती कल्प तपश्चर्या केलेली आहे, हे त्याला माहिती आहे, म्हणून हसतोय. आणि म्हणून ते सगळे विभोर होत आहेत, सगळे आनंद विभोर आहेत. गुढ्या उभारल्या, तोरण लावली, गुढ्या तोरणे, करीती कथा, गाती गाणे, गुढ्या उभारल्या. आता लोकांनी गुढ्या नाकारले. आता तो जर मुद्दा सांगायला लागलो तर मला वेळ पुरवणार नाही. पण संस्कृतीचा ऱ्हास होतोय, काही कारण शोधली पाहिजे. उगीच गुढीला चुकीचं कारण देण्यात काय अर्थ आहे? उगीच गुढीला दुसरीकडेच कुठेतरी नेण्यात काय अर्थ आहे? शंभू राजांचं कारण त्या गुढीला सांगितलं जातं. आता लोक सांगतात, कशाकरिता सांगतात? शंभू राजांचा कालखंड कोणता कालखंड आहे, किती वर्षापूर्वीचा आहे? साधारणतः 300-350 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. पण 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी गुढी सांगितली. एक ओवी सांगतो ज्ञानोबरायांची. ते म्हणतात, आधोधो गुढे काढी, प्राण नावाची पिंडी, बांधो निघाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे, बांधून मन उघडे. ज्ञानोबरायांची ओवी आहे. मग आता आधोधो शब्द वापरला नाही गुढी करता. मग गुढीत दोन भाग असतात, एक उभा असणारा बांबू असतो ऊर्ध्व, आणि त्याच्यात आध म्हणजे खाली टाकी तोंड करून ठेवलेला तांब्या असतो, तो आध असतो. म्हणजे आध ऊर्ध्व या दोन गोष्टी एकत्र झाल्या की त्याला काय म्हणायचं? गुढी. ज्ञानोबरांचे शब्द आधो गुढे काढी, प्राण नावाची पिंडी. आता या गुढ्या दिसतात तुम्हाला, त्याला पिंडी बांधलेली आहे. लिंबाचा त्यांनी वेगळा आणायचा, आंब्याचा एक वेगळा आणायचा, एकत्र करून तो बांधायचा, त्याला फुलं बांधायची. ही पिंडी आहे. आणि पुन्हा स्पष्ट शब्द आहे, संकल्प विकल्पाचे लुगडे. गुढीला सुद्धा लुगडं लावलं जातं की नाही? लुगडे शब्द स्पष्ट शब्द आहे. मग 700 वर्षापूर्वी जर अशी गुढी उभारली जात होती आणि तिचा संबंध आपण संभाजी राजांबरोबर लावतो आहोत, कसं बरं वाटतं? काही मला काही भांडण भिंडण उकरून काढायचं नाही आणि अजिबात कोणाचा बुद्धिभेद करायचा नाही, अजिबात चुकीचं मार्गदर्शन कोणाला करायचं नाही. पण वस्तुस्थिती सांगायला काय त्रास आहे का? ही वस्तुस्थिती सांगतोय की नाही? मी तुम्हाला प्रमाण सांगितलंय ज्ञानेश्वरी. ज्या भाविकांना ओरिजिनल तुळशीच्या माळे हवी असतील ते आमचे तवलजी महाराज यांच्याकडे त्या ओरिजिनल तुळशीच्या माळे आहेत. त्या भाविकांनी त्यांच्याशी संपर्क साधा. वरती कोणी येण्याचा
टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटा हे चालावी पंढरीची, ती जी गुढी आहे ती पताक आहे, तिला पण गुढीच म्हणतात. माझी जीवीची आवडी आणि पंढरपुराने गुढी, ही पण गुढीच आहे. आणि ही जी अडकवलेली आधोर्द गुढी, ही पण ज्ञानोबरायांनीच सांगितलेली गुढी आहे. ती पण माझी जीवीची आवडी, हे पण ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. आणि आधोर्द गुढी काढी, हे पण ज्ञानोबरायांचं प्रमाण. हे दोनही गुढ्या, दोनही गोष्टींना ज्ञानोबरायाच गुढी म्हणतात. म्हणून 700 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुमच्या समोर सांगतोय. म्हणजेच गुढी शब्दाचा अर्थ हा आधोर्द असाच घ्यायचा. तो का घ्यायचा, का असं त्या चित्र तुमच्या समोर असेल? मग लोक तर्क करतात. ते म्हणतात हा कलश तर मंगलमय असतो, तर तुम्ही असा पालथा घालता आणि हे त्यांनी अमंगल नाही का, अमुक धमुक फार तत्वज्ञान सांगतात लोक. त्या तत्वज्ञानी लोकांना मला एक विचारायचंय की आपल्या घरात लग्न कार्य होतात की नाही? बरं होतं. लग्न कार्य होत झाल्यानंतर नवरी घरात आणत असताना, नवरीनं गृहप्रवेश करताना काय करता आपण सर्वजण? एक कलश भरून ठेवता धान्याचा उंबऱ्यात, आणि काय करायला लावतात तुम्ही? त्या नवरीला पायानं तो कलश लाथाळायला सांगता. मग कलश मंगलमय नाही का? मग मंगलमय कलशाला लाथ मारायचं काय काम आहे? ते मंगल का अमंगल? लाथ मारून अमंगल आहे की नाही? मग काय करायला लावतात? त्याच्या मागे काही कारण आहे. त्याच्या मागे कारण असं आहे. बरं, तेवढ्यावर थांबत नाही. घरात गेल्यानंतर भांड्यांची फेकाफेक होते. आमच्या नगरला होते, तुमच्याकडे माहित नाही काय होतं. फेकतात भांडे, चपात्या फेकतात, आणखी काय काय करतात, बरंच काय होतं. पण असं त्याने होत असतं. आपण रस्ते आपल्याला माहिती आहे, जे ब्रह्मचारी असतील त्यांना माहित नाही. पण वस्तुस्थिती हीच आहे. भांडे फेकायचं काम, तांबे लाथाळायचं काम, हे कशाकरिता? त्याच्या मागचं कारण असं आहे की नवरी घरात येऊन राहिली गोष्ट खरी आहे, तिला आपण लक्ष्मी समजतो, हे सगळं खरं आहे. पण हिनं घरात प्रवेश केल्यानंतर, ही त्यांनी घरात आल्यानंतर लक्ष्मी सारखीच राहिली म्हणजे बरं. जर घरात आल्यानंतर हिनं अशी लाथाळी सुरू केली तर उद्या त्यांनी त्रास करून घेण्यापेक्षा आजच मनाची तयारी करा, ही असं सुद्धा करू शकते. त्याच्या मागचं कारण आहे, सरळ गोष्ट आहे महाराज. ही जी गुढी तुम्हाला दिसते याच्यामध्ये मंगल आणि अमंगल दोन गोष्टी एकत्र आहेत. आणि वर्षाच्या पहिल्या दिवसाला ही गुढी लावतात. त्याचं कारण आहे, येणारं जे वर्ष आहे या वर्षामध्ये सगळ्याच गोष्टी तुमच्या जीवनात चांगल्या होतील असं तुम्हाला माहिती आहे का? वाईट सुद्धा होऊ शकतात. होऊ नये कोणाचं वाईट, पण होऊ शकतात. मग अचानक वाईट झाल्यानंतर वेदना होऊ नये, दुःख होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून आधी मनाची तयारी करावी की असं सुद्धा होऊ शकतं, असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून तांब्या पालथा घालायचा, म्हणून त्यांनी काठी उभी करायची, हे त्याच्या मागचे कारण आहेत. ऋषीमुनी काय बावळट थोडेच होते. आपण आता झालो, आता आपल्याला काही कळायला लागलं. ऋषीमुनींना फार जुनं कळतं. त्यांच्याकडे काही दुर्बीण होती का तुम्हाला ग्रहमंडळ सगळं सांगायला? ते म्हणतात ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुष्य शुक्रस्य शनी राहू केतवा सर्वे ग्रह शांती करा भवंतु. त्यांनी एवढ्या ग्रहांची नावं सांगितली. आज आपण सिद्ध केलं याला मंगळ म्हणतात, त्याला बुध म्हणतात, तो शनी आहे, त्याच्या भोवती अशी कडी आहे, हे आज आपण सांगितलं दुर्बिणीत पाहून. त्यांच्याकडे काय दुर्बीण होती व्यासदेवांकडे? अहो, त्यांच्याकडे तपश्चर्या आहे, ते विचारपूर्वक सगळ्या गोष्टी आपल्या समोर सांगतायत. पण आपण आज त्यांना डावलायला निघालो आहे. ते सगळे बावळट आहेत, बावळट नाहीत ते. त्यांनी आपलं जीवन सुखरूप व्हावं याच्याकरिता या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. खरे बावळट तर आपण आहोत की आपण त्यांच्या विचारांना स्वीकारित नाहीत, आपण त्यांना मूर्ख म्हणतो. म्हणून माझ्या शब्दांकडे जरा बारकाईने विचार करा, बारकाईने या शब्दांकडे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतोय. मग गुढी उभारली. कन्हैयाचं चरित्र सुद्धा असंच आहे. गुढी उभारली. आता कन्हैयाला गोकुळवासी लोकांना आनंद दिला की नाही? दिला की नाही? आनंद दिला. पण तेवढंच गोकुळवासी लोकांना दुःख सुद्धा झालं की नाही? आता ते दुःख पण मी तुम्हाला सांगणार. बाळाला मारण्याकरिताच कोणी जरी येत असेल, दुःख होईल का आनंद होईल? आता पुतना येईल जर मला वेळ मिळाला. ती आली पुतना, तिने बाळाला पळून गेलं. सगळे गोकुळवासी लोक घाबरली की नाही? आज आनंद म्हणतात, नंद घरा आनंद भयो आज म्हणतात. आणि पुतना पळून घेऊन गेली त्यावेळेला काय झालं? दुःख झालं सगळ्या लोकांना. सगळा गाव मूर्छित पडू लागला. काय झालं असेल? हे सुख आणि दुःख एकत्र नाही का? मग सुख दुःख एकत्र सहन करण्याकरिता गुढी हे त्याचं प्रतीक नाही का? म्हणून गुढी हे त्याचं प्रतीक आहे. म्हणून विचारानं जर आपण आपल्या घरी गुढ्या उभारायचं बंद केलं असलं तर हे सज्जन हो, हात जोडून माझी सर्वांना विनंती आहे की चुकूनही गुढी उभारणं बंद करू नका. हे तुम्हाला काहीतरी शिकवताय. त्याच्यात गोड असणारी गाठी आहे आणि त्याच्यात कडू असणारा लिंबाचा फुलवरा आहे. तो कडू आणि गोड एकत्र करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला वर्ष त्यांनी महाराज असं सुख दुःखात्मक स्वीकारायचं, हा त्याच्यातला भाव आहे. हे लक्षात घेण्यासारखं.
गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. सर्वजण कथा करू लागले, गाणे गाऊ लागले. सूत मागध बंदीजन सर्वजण त्यांनी भाट भगवंताचं कौतुक करू लागले. नंदराजाची प्रशंसा करू लागले. नंदा तुला पुत्र झाला, बधाई हो बधाई हो बधाई हो. सगळे देवाला पाहायला येत होते. बऱ्याच वेळेला तुम्ही सांगितल्यामुळे ऐकलं, परत एकदा ऐका. जोडी जोडीने देवाला पाहायला येऊ लागले. देवाला पाण्यात घातलं होतं, सगळ्यांना देव दिसत होता. एक जोडी थोडी विचित्र होती, डाळ भाताची होती म्हणतात. म्हणजे त्यांनी गोपाळ जो होता ना तो थोडा उंच होता आणि गोपी थोडीशी शिपुटकी होती. आता काय करावं, आले पाहण्याकरता. तो गोपाळ पाळण्याच्या जवळ गेला. त्यानं कन्हैयाला पाळण्यात पाहिलं. फार आनंद झाला, खुश झाला. तो आनंदाने विभोर झाला आणि एका बाजूला उभा राहिला. तुम्हाला आता बाकीच्या लोकांना पाहू दे. ही जी गोपी होती ना उंची तिची कमी होती आणि पाळणा उंच होता. तिला काही देव दिसेच ना काय केलं. तिने उड्या मारून, आता कीर्तनात मी उड्या मारत असतो, आता मला कथेत कशा मारू, उड्या मारून पाहिलं, त्याचा उंच करून पाहिलं, पण काही केलं तिला देव दिसेच ना. काय करावं, तिला सगळ्या लोकांचे चेहरे पाहून कसं वाटायला लागलं. तुम्ही हे किती आनंदी आहे, तर मला देव पाहता येत नाही, आता मी काय करू. मग काय करावं, तिला युक्ती सुचली. कोपऱ्यात उभा असणार तिचा पती तिने हाक मारला, हो इकडे हो इकडे. इकडे म्हणले की तू आला. एखादं घाबरेल बरं. इकडे म्हणले की तू आला. काय काम, खाली बसा. खाली बसा म्हणलं की बसला. तुम्ही ऐकतात ना सर्व, हे देवापासून आहे. ये म्हणलं की आला, बस म्हणलं की बसला. मग तिने इकडे इकडे पाहायला सुरुवात केली. कशाचाच विचार न करता बाई पटकन नवऱ्याच्या खांद्यावर बस. उभे राहा उभे राहा उभे राहा म्हणजे उभा राहिला. नवऱ्याच्या खांद्यावर बसल्याबरोबर सहज तुला देव दिसला महाराज पाळण्यामध्ये. आश्चर्य आहे ना. महत्वाचा विचार तोच आहे. देव जर पाहायचा असला तर नवऱ्याच्या खांद्यावर बसावं लागेल, तसा देव दिसणारच. म्हणजे तुम्ही प्रयोग करू नका घरी जाऊन. नाही ते एकांतात त्यांनी प्रयोग काय, हो इकडे या देव पाहायचा, तसं नाही. नवरा समजून घ्या मी काय सांगता. नवरा म्हणजे अहंकार. अहंकारूपी नवऱ्याच्या मानगुटावर बसल्याशिवाय देव दिसत नसतो. पण अहंकाराला आधी खाली घालावं लागेल, तेव्हा देव दिसेल. देव दूर नाही, आपल्या जवळच आहे, फक्त आपल्यावर अहंकार त्या देवावर आपण ठेवलाय म्हणून देव दिसत नाही. अहंकार बाजूला करा, देव स्पष्टच आहे, प्रगटच आहे. पण सगळ्या गोकुळवासी लोकांनी अशा पद्धतीने देव पाहिला. अहंकार रहित होऊन देव पाहिला. आनंद विभोर होऊन त्यांनी देव पाहिला. सर्वजण त्यांनी आनंदात मस्त आहेत. नंद घर आनंद भयो, ही त्यांनी नंदोत्सवाची स्थिती आहे. ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो रे. ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो रे. हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो रे. ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो रे. लाला जायो रे, जसोदा लाला जायो रे.
गोपाल कृष्ण भगवान की बसा विरजन हो रही जय जयकार व्रजभूमी दुमदुमून गेली महाराज. 84 कोस आहे व्रजभूमी. भगवान गोकुळात आला. गोकुळ हा व्रजभूमीतला भाग आहे. मथुरा मात्र व्रजभूमीत नाही. मथुरा भिन्न आहे आणि व्रजभूमी 84 कोस आहे, वेगळे. सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून सांगतो. श्रद्धा जर फुटत असेल तर सगळ्याच गोष्टी मान्य होतात. नाहीतर जर श्रद्धाच नसेल, भाव नसेल तर किती जीव तोडून खरं सांगितलं तरी मान्य होतं. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांची असणारी जी भूमी, जिला अयोध्या म्हणतात, ती त्यांनी परमात्म्याने स्वतःच त्यांनी साकेत धामातून आणलेली आहे असं तिचा महिमा आहे. जिला आपण पंढरी म्हणतो, ही पंढरी भूमी आहे, ती सामान्य नाही. ती त्यांनी भगवान पांडुरंग परमात्म्याने स्वतः चक्रावर धारण केली आहे. चक्रावरी पंढरी, त्रिशूळावर काशीपुरी. जी काशी आहे त्या काशीचं खरं नाव आहे आनंदवन. भगवान शिवानं स्वतः स्वसामर्थ्यानं काशी प्रगट केली, आनंदवन, विहार करण्याकरिता. हा त्यातला भाव आहे. तसं वृंदावन व्रजभूमी सुद्धा 84 कोस सामान्य नाही. जी गोलोकधामातून भगवंतानं प्रगट केली ती माती सुद्धा अवतारी आहे, गोलोकधामातून आणली आहे. भक्तांना आनंद आहे. त्यापेक्षा ही नाटक मंडळी आहे. हे सगळं सगळ्या जगाला त्यांनी महाराज एका विशिष्ट असणाऱ्या तत्वामध्ये घेऊन जाण्याकरिता ही सगळी दिव्य मंडळीच आलेली आहे. त्या भूमी सगळं प्रगट झाले. हे महत्वाचं काही कळालं पाहिजे. सर्वजण आनंदाने विभोर होऊन काही नाचू लागले. इकडे सर्वांना आनंद झाला, गोष्ट खरी आहे. पण आता हा पण येणारच असतो पुढे. कारण ऊन आलं की सावली सुद्धा येतेच मला. सावली आली की पुन्हा ऊन त्याला लागून असतंच. तसं त्यांनी हा पण आला. तिकडे कंसाला मात्र भय निर्माण झाला. कृष्ण गोकुळे जन्माला आणि दुष्टात चळका पसरला. दुष्ट आहे कंस. बोध प्रगट झाल्यानंतर त्याने अहंकाराला सगळ्यात जास्त भीती निर्माण होते. सत्याच्या वाटेवर जाण्याकरिता सर्वांचं मन क्षणभर तयार सुद्धा होते. खरं जर ऐकलं समजा अंतकरणापासून की नाही आता परमार्थच करायचा असं त्यांनी कथेत बसल्यानंतर मनाला आतून त्यांनी आपोआप चालना मिळते. उत्तर सुद्धा येतं नाही आता हेच करायचं. पण असं जरी म्हणत असला तरी मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर जो कंस आहे तो आतून आवाज देतो, अरे हे बुवा लोकांचं सांगायचं कामच असतं, हे सांगतच असतात. सगळं जर त्यांचं ऐकलं मग हे कसं काय होईल. जसं की हरवलेली गोपी होती, ती म्हणत होती या तिकडे माझे गेले हरपवणे श्रीरंगा वाचून आनंदीने. तिला बाकीचे समजून सांगत होते आणि मग ती म्हणत होती किती वर्षी कवाला माझं वेळोवेळा मी त्या गोळा राहते. तसं त्यांनी समजून सांगणार सुद्धा असतात. तर कोण समजून सांगतं हे आपल्या आपणच दुसरं मन तयार होतं आणि ते बोलू लागते. म्हणून जर आपण खरंच विवेकी असलो तर त्या मनाचं ऐकू नका. ते अधोगतीला नेणारं मन आहे, त्याचं ऐकू नका. जर मनानं खरोखर सत्य मार्गावर चालायचा विचार केला असेल, कथा तुमच्या समोर त्यांनी आता होते आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण तुम्ही जर याच्यातून काही घेतलं नाही तर मग उगीच मी माझं जीवनही खर्च करतोय तुमचा वेळ खर्च होतोय. कशा करता मग तुम्हाला शाश्वती द्या सगळ्या लोकांनी बसलेल्या की या कथेच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनात खरंच काहीतरी घेऊ आणि फक्त घेऊ नये ते आचरणात आणा. तुम्ही खरंच मला शाश्वतीने सांगा, मला समाधान वाटेल. त्याच्याकरताच आहे. दवाखाना मी चालवत होतो त्यावेळेला पेशंट यायचे दवाखान्यात आणि एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट दिली, इंजेक्शन वगैरे दिलं आणि ती जर दुसऱ्या दिवशी सांगायला आलं डॉक्टर साहेब बरं वाटलं बरं का, मग फार बरं वाटायचं मला की माझा पेशंट बरा झाला. तसं त्यांनी ऐकणाऱ्या लोकांनी जर खरोखर जीवनात हे सगळं उतरवलं आणि उतरवून जर आपलं जीवन आपण गोकुळ केलं, आपल्या जीवनामध्ये जर त्यांनी आपण हे भाव उतरवले आणि त्या पद्धतीने जर जगायला सुरुवात केली तर आपलं जीवन गोकुळ वृंदावन होईल ना. आणि जीवनभर आनंदाचीच लहर राहील. दुसरं काही शिल्लकच राहणार नाही, फक्त आनंद शिल्लक आहे. म्हणून हे जीवनात उतरवण्याचं आहे. भागवत ऐकायचं नाही, जीवनात उतरवण्याचं आहे.
भागवत ऐकायचं नाही, भागवत जगायचंय, हे महत्वाचं आहे. तर चांगलं मरता येईल. कठीण शब्द आहे ना, पण भागवत मरावं कसं शिकवतं ना. पण भागवत जर जगले तर त्यांनी भागवतात सांगितल्यासारखं मरता येईल, नाहीतर नाही मरता यायचं तसं. नाही तर मग आहेच हा सगळा शेंबडात अडकलेल्या माशीसारखा प्रकार. विभत्स रस आहे ना, काल परवा सांगितलं ना मी, शेंबूड त्यांनी अशी करून टाकावून त्याच्यात माशी बसावी, तिला बाहेरच निघता येऊ नये. तसं संसारी लोकांचं झालंय. बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी तिला 5-6 पाय असतात ना, एक पाय काढला की 5 अजून खाचतात. अशी संसारी माणसं बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी अजून त्यांची पाय त्याच्यात खाचतात. म्हणून सावधान, महत्वाचा विचार. कंसाला भय निर्माण झाला आणि तो कंस त्यांनी तर आता मी काय करू बघा, माझा शत्रू जन्माला आला, पंचक्रोशीत कुठेतरी मारला पाहिजे. मग या कंसाला मिटिंगच घेतली महाराज. सगळ्या लोकांना बोलवलं. आता त्याची ती होतीच मित्र सगळे, सगळ्या दैत्यांना बोलावलं, सगळे जमा झाले. अगासूर, बगासूर, धेनुकासूर, व्योमासूर, अरिष्टासूर, केशियासूर सगळे आले. आणि या सर्वांच्या समोर त्यांनी कंस बोलू लागला. असा माईक हातात घेतलेला आहे, मोठ्या रुबाबात बोलतोय, बघा माझा शत्रू पंचक्रोशीत कुठेतरी जन्माला आलेला आहे, मला मारणार आहे, असं सांगतोच आहे कुठे. मी तर सगळ्यांच्या कानावर एक शब्द येऊ लागला. सगळेजण पाहू लागले, कुठून आवाज येतो. पाहतात तर काय, एक बाई समोरून येत होत्या. तुमच्या परिचयाच्या आहेत त्या. पराशा उंच होत्या, काळ्या कविंद होत्या, धुप्पाड होत्या. आणि त्या दुरूनच त्यांनी आले. त्यांचं नाव आहे पुतना. पुण्याचा भाव ज्यांच्याकडे आहे, पुताना येते ती पुतना. पुतना अशी पुतना समोरून आली आणि कंसाकडे पाहून बोलू लागली, काय रे दादा, काय करत होतास. आता तिच्याच शब्दात सांगितलं पाहिजे, तुम्हाला काय नाही, माझा शत्रू जन्माला आलाय, त्याला मारण्याकरिता सगळ्या लोकांना बोलावलंय. असं ऐकल्याबरोबर त्यांनी मला खदखदून हसू लागले. तर म्हणजे तुला हसायला काय झालं. ते म्हणले, काय वेडा आहेस कंसा, एवढं लेकरू जन्माला आलं कुठेतरी पंचक्रोशीतून, त्याला मारण्याकरिता एवढे मोठे मोठे दैत्य बोलावले, काय गरज आहे यांची. मी जाते ना म्हणजे लहान लेकराला मारायला लागतं काय. नरडेला नख लावलं की आता मरेल, तेव्हापासूनची म्हण आहे. लहान लेकरू मारायला काय लागतं, केसानं गळा कापणे, तेव्हापासूनची म्हण आहे. मी जाते ना म्हटले. पुतणीनं त्यांनी देवाला मारण्याचा विडाच उचलला महाराज. विडा पूर्वीच्या काळात एखाद्याला मारायचं असलं की विडा उचलायची. विडा म्हणजे 2 नागवेलीची पानं, त्याच्यावर सुपारी असायची, त्याला विडा म्हणतात. आता फक्त सुपारीच राहिली. असं गंमत सोडून द्या. पुतणीनं विडा उचलला देवाला मारण्याचा आणि निघाली. पंचक्रोशीत आहे, कुठेही माहित नाही, फक्त जन्माला आलं हे कळालं. आणि मग त्याने महाराज सुंदर रूप धारण करून निघाले. पण व्रजभूमीत फिरत असताना छोटी छोटी लेकरं, तिला माहित नाही कुठे का नाही आहे, छोट्या छोट्या लेकरांना मारण्याकरिता असताना मध्ये विष घेऊन निघाले. कंसेन प्रहिता घोरा पुतना बालघातिनी, तिला बालघातिनी म्हणतात. अहो बकियम स्तनकालकूटम जिहंसे आपाय इरत्य साध्वी लेभे गतिम धातुचिताम ततोन्यकम वादयालम शरणम व्रजेन भाग. कालकूट नावाचं विष घेऊन आहे आणि ते विष त्यांनी पाजण्याकरिता उद्योग झाली. छोटस लेकरू दिसलं की ते तिनं पाण्यातून काढून घ्यायचं गुपचूप आणि एक थेंबभर विष पाजायचं बाळाला, की बाळानं लगेच प्राण सोडून द्यायचे. असं एक लेकरू नाही मारलं, अनेक लेकरं मारले. दीन दुर्बलांचे मारी, दीन दुर्बलांचे मरित बल, दीन दुर्बलांचे मरित बल, दीन दुर्बलांचे मरित बल, दीन दुर्बलांचे
शोके मायबाप दीनदुर्बळांची लेकरं मारू लागली. ही त्याने पुतना अतिशय सुंदर रूप धारण करून आली, जणू काही अप्सरा आली असते. देवांगना असा शब्द साधू संतांनी तिच्याकरता वापरला. ही अनेक लेकरं त्यांनी मारत मारत येऊ लागली. देवानं ओळखलं की मला मारण्याकरिता आली आणि मला मारण्याकरिता अनेकांचे लेकरं मारू लागले. मग हिला लवकर आपल्याकडे खेचून घेतलं पाहिजे. भगवंतानं तिला आपल्याकडे वेधूनच घेतलं आणि मग वेधली गेली. भगवंताच्या दिशेने त्यांनी आली चतुर्दशीला. चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी. तुम्ही ऐकतात ना सर्वच. महत्वाचा मुद्दा सांगतो. आता पुतना सर्वांनाच कळाली म्हणे. फार उंच होती, धिप्पाड होती, काळी कभिन्न होती, राक्षसी होती, रुद्राशना होती, रक्तपीत होती, लेकरांना मारत होती. अशी पुतना तर सर्वांना माहिती आहे. पण थोडी तात्विक दृष्टीने पण पुतना पाहिली पाहिजे. पुतना म्हणजे अविद्या. जेव्हा जेव्हा तुमच्या अंतकरणामध्ये विवेक प्रगट होतो, चांगला विचार निर्माण होतो, ज्ञान प्रगट होतं, चांगलं करावं असं वाटतं, त्यावेळेला ही अविद्या कुठून तरी येतेच. महाराज झाकण घालाय, ती आवृत्त करण्याकरिता येते, झाकण्याकरिता येते. ती चांगलं काम करू देत नाही. अविद्याचं चतुर्दशीला आली. भगवान प्रगट झाले अष्टमीला आणि ती आली चतुर्दशी. तेव्हा मी तुम्हाला म्हणत होतो फक्त दशमस्कंद आपण सांगू. का बरं माहिती आहे तुम्हाला? एवढं त्याच्यात फार गच्च भरलेलं आहे, एका एका शब्दात भरलेलं आहे. हे तर कारागृहात परमात्मा प्रगट झाला, चतुर्भुज रूपाने प्रगट झाला, त्यातले भाव आहे. 4 हातच का घेऊन आला? आपण फक्त शंखचक्र गदा पद्म असं म्हणतो, पण त्यातले भाव आहेत वेगवेगळे. ते महत्वाचे आहेत. भागवतकार त्या भावांकडे लक्ष देतात. तो भाव त्यांनी पाहण्यासारखा आहे. तो आपल्या जीवनाबरोबर आपण जोडून घेण्याची गरज आहे. म्हणून हे सगळं सांगता यावं म्हणून दशमस्कंद सांगायचं होतं. पण असं आता जेवढं सांगता येईल तेवढं निश्चितच त्यांनी सांगतो. ऐका लक्ष. चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी. अष्टमीला देव प्रगट झाला, ती चतुर्दशीला आहे. ही अविद्या आहे. अविद्या अ म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे विद्यमान, जी नाहीच. फक्त ती त्यांनी लटकी भासलेली आहे, ती मिथ्या आहे. तिला हॅलो. ज्या भाविकांना ओरिजिनल तुळशीच्या माळे हवी असतील ते आमचे तवलजी महाराज यांच्याकडे त्या ओरिजिनल तुळशीच्या माळे आहेत. त्या भाविकांनी त्यांच्याशी संपर्क साधा. वरती कोणी येण्याचा